ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बहुप्रतीक्षित नागपूर मेट्रोचं 7 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मेट्रोकडून तिकिटांच्या दरात तब्बल 50% सवलत देण्यात आली आहे। कशी आहे ही मेट्रो पाहूया या रिपोर्टमधून। नागपूर मेट्रो होणार प्रवाशांचा सेवेत दाखल। 7 मार्चला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। पर्यावरणपूरक नागपूर मेट्रो। पहिल्या महिन्यासाठी तिकिटांमध्ये 50% सूट। नागपूर मेट्रो आता प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज झाली। 7 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून नागपूर मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वेच्या मेट्रो स्टेशनवर उपस्थित राहणार आहेत। उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 मार्चला नागपूरवासियांना मेट्रोने मोफत प्रवास करता येणार आहे। गवर्नमेंट ऑफ इंडिया और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने यह तय किया है कि नागपुर मेट्रो का ये सेक्शन 7 मार्च को 5:30 बजे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया द्वारा पहली ट्रेन को फ्लैग ऑफ करते हुए उद्घाटित होगा। वर्धा मार्गावरील खापरी ते सीताबर्डी ही रिच 1 कॉरिडॉर आता सुरू होणार असल्याने नागपूरकरांमध्ये कमालीचा उत्साह आहे। त्यात भर म्हणजे मेट्रोकडून देण्यात आलेली तिकिटातील 50% सवलत। रिच 1 कॉरिडॉरसाठी असे असतील तिकिटांचे दर। हे दर सुरुवातीच्या 1 महिन्यासाठी असणार आहेत। खापरी ते सीताबर्डी या 13 किलोमीटरसाठी प्रवाशांना फक्त 20 रुपये मोजावे लागणार आहेत, तर लोकमान्य नगर ते सुभाष नगर या 5.5 किलोमीटरच्या प्रवासासाठी 10 रुपये निश्चित करण्यात आले। जास्तीत जास्त प्रवाशांना मेट्रोकडे आकर्षित करण्याच्या महामेट्रोकडून हे दर निश्चित करण्यात आलेत। इनिशियल फेयर स्ट्रक्चर है, उसमें डिस्काउंट दिया है और वो करीब 50% से ज़्यादा आ रहा है, और वो इसलिए भी दिया है कि वो जो इसका जो फिगर है वो राउंड ऑफ हो सके। तो 2 ही स्लैब रखे गए हैं, एक 10 रुपए का और एक 20 रुपए का, जिसमें टिकट को खरीदने में भी आसानी हो, हमारे स्टाफ के लिए भी आसान हो, लोगों के लिए भी आसान हो। मुझे उम्मीद है कि बहुत बड़ी संख्या में नागपुर के लोग जो बहुत दिनों से इंतजार कर रहे हैं मेट्रो के चलने का, वो इसका फायदा उठाएंगे। मेट्रोने सफर करणाऱ्या प्रवाशांकरता नागपूर मेट्रोने एक कॉमन मोबिलिटी कार्ड उपलब्ध केलंय। स्टेट बँकेच्या माध्यमातून हे कार्ड प्रवाशांना उपलब्ध होणार आहे। या प्रीपेड कार्डमुळे प्रवाशांचा संपूर्ण व्यवहार हा रोकड विरहित असाच होणार आहे। मेट्रोतर्फे लॉन्च करण्यात आलेल्या महाकार्डच्या माध्यमातून प्रवासी आर्थिक व्यवहारही करणार आहे। नागपूर शहराच्या महापौर आणि प्रथम नागरिक असणाऱ्या नंदा जिचकार यांना महामेट्रोचे पहिले महाकार्ड देण्यात आले। याशिवाय मोबाईल ॲपचा पर्याय देखील प्रवाशांना उपलब्ध राहणार आहे। बहुप्रतीक्षित नागपूर मेट्रो आता 7 मार्चला प्रवाशांच्या सेवेत दाखल होते। नागपूर मेट्रोकडून आयोजित जॉय राईडचा तब्बल 10,000 लोकांनी आनंद घेतला। अभिमानाची गोष्ट म्हणजे नागपूर मेट्रो ही पर्यावरणपूरक असून 60% मेट्रो ही सौर ऊर्जेवर चालणार आहे। त्यामुळे या मेट्रोची नागपूरकर आतुरतेने वाट पाहत आहेत। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।